विषय प्रेम, मानसशास्त्रीय दृष्टिकोन. प्रेम म्हणजे फक्त भावना नाही, तर एक मानसिक आणि भावनिक प्रक्रिया आहे. आपण एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा फक्त हृदय नाही, तर मेंदूही सक्रिय होतो. म्हणूनच प्रेम समजून घेण्यासाठी मानसशास्त्र महत्त्वाचं ठरतं. 1. आकर्षणाची सुरुवात. प्रेमाची सुरुवात अनेकदा आकर्षणातून होते. एखाद्याचा स्वभाव, बोलणं, दिसणं किंवा वागणं आपल्याला आवडतं. या टप्प्यात मेंदूत डोपामिनसारखे रसायन वाढतात, ज्यामुळे आनंद आणि उत्साह जाणवतो. 2. भावनिक जोड तयार होणे. हळूहळू ओळख वाढते, संवाद वाढतो आणि एक भावनिक बंध तयार होतो. या टप्प्यात आपण समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवायला लागतो आणि त्याच्या उपस्थितीत सुरक्षित वाटायला लागतं. 3. अटॅचमेंट म्हणजे जोड. मानसशास्त्रात याला अटॅचमेंट म्हणतात. हीच ती अवस्था जिथे व्यक्ती एकमेकांसोबत राहण्याची सवय लावते. यात काळजी, सवय आणि आपलेपणा वाढतो. 4. अपेक्षा आणि वास्तव. प्रेमात अपेक्षा येणं स्वाभाविक आहे, पण जेव्हा अपेक्षा आणि वास्तव यामध्ये अंतर वाढतं तेव्हा तणाव निर्माण होतो. इथेच नातं मजबूत होणार की तुटणार हे ठरतं. 5. संवाद आणि समज. नातं टिकवण्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा असतो. न बोललेल्या भावना गैरसमज निर्माण करतात. जे नातं बोलतं तेच टिकतं. 6. संतुलन आणि स्वातंत्र्य. खरं प्रेम म्हणजे समोरच्याला बांधून ठेवणं नाही, तर त्याला त्याचं स्वतःचं अस्तित्व जपायला देणं आहे. जिथे स्वातंत्र्य आणि विश्वास असतो तिथे प्रेम टिकतं. निष्कर्ष: प्रेम फक्त आय लव्ह यू म्हणण्यात नाही. प्रेम म्हणजे समज, संयम, आदर आणि सातत्य. आकर्षण सुरुवात करतं, पण समज आणि विश्वास नातं टिकवतं.